स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा सध्या त्याच्या 370 रुपयाच्या बिर्याणी आणि इतर वादग्रस्त शो क्लिप्समुळे प्रचंड वादात सापडलाय। या प्रकरणात सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाला असून अनेक निंदनीय प्रतिक्रिया समोर आल्यात। आता हा नेमका वाद काय, प्रणित मोरेने ह्याच्यामध्ये काय घडवून आणलेला आहे आणि प्रणित मोरेने आपल्या माफीत काय म्हटलंय हे आपण पुढच्या व्हिडिओतनं समजून घेऊया। तर प्रणित मोरे आणि वाद हे काही नवीन नाहीये। त्याचा पहिला वाद आपण जाणून घेऊया की प्रणित मोरे आणि 370 रुपयाची बिर्याणी। प्रणित मोरेच्या एका लाईव्ह स्टँडअप दरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशु आग्रा नावाच्या तरुणानं डेटिंगचा एक अत्यंत वादग्रस्त किस्सा सांगितला। त्याने सांगितलं की त्याने एका तरुणीला 370 रुपयाची चिकन बिर्याणी खाऊ घातली आणि आता तो तिच्याकडून ती खर्च वसूल करायचा आहे। प्रणितने या विधानाला हसून दाद दिली आणि ते बोलणे स्टेजवरून हायलाईट केलं। ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच महिलांचा सन्मान आणि संमतीच्या मुद्द्यावर देशभरात मोठा वाद निर्माण झाला। या वादानंतर प्रणित मोरे समोर अश्लील टिप्पणी करणाऱ्या हिमांशु जांगरा या तरुणाला तो ज्या गुरुग्राममध्ये एका कंपनीत काम करत होता त्या कंपनीतनं काढून टाकण्यात आलाय। आता दुसरा वाद, प्रणित मोरेच्या शो मधला दुसरा वाद म्हणजे तो आहे एका महिला डॉक्टर बद्दलचा। एक वाद शांत होत नसताना दुसरा वाद सुरू झाला। प्रणित मोरेच्या शो मध्ये एक महिला डॉक्टर, ती म्हणजे डॉक्टर सेजल पवार आहे, तिचा व्हिडिओ समोर आला। तिच्या वैद्यकीय शिक्षणादरम्यान मृतदेहांचं विच्छेदन करताना पुरुषांच्या मृतदेहांच्या गुप्तांगावरून अत्यंत आक्षेपार्ह आणि मर्यादाबाह्य भाष्य तिने त्या शोमध्ये केलं। या विधानामुळे वैद्यकीय क्षेत्रासह सामान्य जनतेनेही सोशल मीडियावरनं तीव्र संताप व्यक्त केला। या सर्व व्हिडिओनंतर प्रणित मोरेला प्रचंड ट्रोलिंग करण्यात आलं। ट्रोलिंग करणारे म्हणतात, प्रणित मोरेने तो मुलगा अश्लील बोलत असताना हसायला नको होतं। प्रणित मोरे शोमध्ये कधीच सभ्यता पाळत नाही। प्रणित मोरेने त्या मुलीला वेळीच शांत करायला हवं होतं, नाहीतर हा पुढचा प्रसंग घडलाच नसता। आता इतक्या सगळ्या कमेंट आल्यानंतर प्रणित मोरे सुद्धा जागा झाला आणि त्याने स्पष्टीकरण देऊन माफीही मागितली। प्रणित मोरे याने सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिली, म्हणजेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं एक पोस्ट लिहिली आणि सगळ्यांची जाहीर माफी मागितली। त्याने मान्य केलं की त्या शोमध्ये त्याची ही चर्चा योग्य पद्धतीने हाताळली नाही आणि यातून तो एक योग्य धडा सुद्धा घेतोय असं आश्वासन त्याने दिलं। पण यावरच तो थांबला नाही, त्याने आपलं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा थोड्या वेळासाठी का होईना डिॲक्टिवेट केलंय। आता मुंबई पोलिसांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या मोहिमेतनं, सोशल मीडियावरती मुंबई पोलीस काही आपले हटके आणि काही वेगळ्या पोस्ट करत असते। मुंबई पोलिसांनी आपल्या या पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करत कडक संदेश दिलाय। त्यात त्यांनी असं म्हटलंय की 370 रुपयात तुम्हाला एक बिर्याणीची प्लेट मिळते, पण आमच्या लॉकअपमध्ये आलात तर जास्त काळ राहिलात तर मोफत जेवणही मिळतं। त्यामुळे ही 370 ची बिर्याणी सध्या प्रणित मोरेला प्रचंड महागात पडलेली आहे। अशा प्रकारे अश्लील विधान करणं, त्याच्यावरती हसणं, त्याच्यानंतर त्या डॉक्टरच्या विषयावरती सुद्धा तो विषय वाढवत नेणं आणि त्या शोच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल करणं, ह्या गोष्टीमुळे आता प्रणित मोरे चांगलाच अडचणीत आलाय आणि त्याचा परिणाम झाला तो झालाच। कारण की असे त्याचे शोज सुद्धा आता सध्या बंद आहेत आणि त्याचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आता त्याने डिॲक्टिवेट केल्यामुळे आता प्रणित मोरेला त्याच्या या 370 च्या बिर्याणीवरून हसावं की रडावं हेच सुचत नाहीये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि प्रणित मोरेबद्दल तुम्हाला काही असं या व्हिडिओबद्दल काही वेगळ्या काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही त्याच्या शोमधल्या काही गोष्टी माहिती असतील तर आमच्या या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये नक्की मांडा। आणि तुम्हाला बाकी काही मुंबई तकबद्दल सांगायचं असेल, मुंबई तकच्या शोजबद्दल सांगायचं असेल तर नक्की कळवा आणि तोपर्यंत ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा मुंबई तक।